स्वागतम स्वागतम. विद्या आणि चौसष्ट कला यांचा दाता, अखंड ब्रह्मांडाचा नायक आणि विलीन हस्ताचा गणराज आणि नतमस्तक होतो. या मुंबई सारख्या महानगरीवर ज्या माऊलीचे शुभछंद्र आहे, त्या माझ्या मुंबईच्या मुंबईच्या चरणी नतमस्तक होतो. आम्हा कुशिवडे वासियांवरती, या कुशिवडे वासियांवरती जिथे कृपाछत्र सदैव आमच्या शिरावरती आहे, ती माझी कुशिवडे गावची ग्रामदेवता आई कालकाई देवीच्या चरणी नतमस्तक होतो. आम्हा कलावंतांचं श्रद्धास्थान संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या गळ्यातला ताईत मानला जाणारा पंढरीचा राजा पांडुरंग माझा त्या विठू माऊलींच्या चरणी नतमस्तक होतो. आम्हा कलाकारांना स्फूर्ती देणारा, आमच्यामध्ये नवजात निर्माण करणाऱ्या त्या नटेश्वराला, नटराजाला, रंगभूमीला त्रिवार अभिवादन. आणि त्या माऊलीच्या उदरातून सिंहरूपी वर्षाने जन्म घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्रावरचं काळोखाचं साम्राज्य नष्ट झालं, त्या राजमाता वीरमाता आई जिजाऊ महासाहेबांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्या महान राजाची ख्याती संपूर्ण विश्वभर व्यापलेली आहे, अशा विश्ववंदनीय रयतेच्या जनतेच्या प्रजेच्या राजाला निश्चयाचा महामेरू असं म्हटलं जातं. निश्चयाचा महामेरू, स्वराज्याचा संस्थापक, राजाधिराज स्वाभिमानी राजा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं मानाचा मुद्रा. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या स्वराज्याचं रक्षण ज्यांनी केलं ते धर्मवीर धर्मयोद्धा, ज्याने आपल्या अवघ्या वयाच्या 32व्या वर्षी मरणाला मगरमिट्टी घातली, आपलं मरण उघड्या डोळ्यांनी पाहिलं, ते धर्मवीर संभाजीराजे यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं मानाचा मुद्रा. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे या भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक थोर पुरुषांनी प्राणांची आहुती दिली, त्या सर्वच राष्ट्र पुरुषांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आज या ठिकाणी कोकणातील सर्व युट्यूबर्स एकत्रित येऊन त्यांचे सर्व आदरणीय सुनीलजी डावळ आणि शाहीर अनिलजी गराटे आणि संपूर्ण ही युट्यूबर्स टीम मिळून या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आले आहे. आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला सुवर्ण संधी दिली, त्याबद्दल मी एकदा संपूर्ण या युट्यूबर्स टीमचा आमच्या या जागतिक नृत्य कलावंतांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. आणि हा कार्यक्रम संपन्न करण्याची जादू ताकद कोण ज्याच्या हातामध्ये आहे, तो आपला अथांग असा जनसागर या ठिकाणी मायबाप रसिक प्रेक्षक उपस्थित आहेत. त्या सर्व रसिक प्रेक्षकांना शाहिरी मुद्रा करून मी लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा कार्यक्रम करत असताना मला उत्तम अशी साथ दिली जाते, ते बेंजो मास्टर माझे मित्र गिरीशदादा फडकळे, ऑर्गॉन मास्टर माझे बंधू जितेंद्र शिकवण, त्याचप्रमाणे ॲक्टोपॅड माझे मित्र गणेशदादा फडकळे, माझा मृदुंगमणी ज्यानं अवघ्या वयाच्या 8व्या वर्षापासून हा मृदुंग वाजवण्याची कला, ढोलकी वाजवण्याची कला अवगत करून घेतली, तो माझा स्टार साहिल शिकवण, माझी संपूर्ण टीम. आणि या कार्यक्रमाला उत्तम अशी साथ दिली जाते. लाईट असो, साऊंड व्यवस्था असो, आमच्या चिपळूण तालुक्यातलं असं एक नाव ज्याचं संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये नाव आहे, ते आमचे सुनीलदादा घोरपडे आणि खेड तालुक्याचे अनबानशान राजेशदादा पाड्या, या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. सुंदर साऊंड व्यवस्था. आणि आपला या गर्दीमध्ये अनेक शाहीर वर्ग उपस्थित असतील, अनेक कलाकार वर्ग उपस्थित असतील. मी प्रत्येकाचा नामोल्लेख करणं आमचं कर्तव्य आहे, परंतु वेळेअभावी पुन्हा एकदा आपल्या सर्वांची माफी मागतो, आपल्या सर्वांना शाहिरी मुद्रा करतो आणि लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करतो. तत्पूर्वी सगळ्यांना मुद्रा करून झाला. राहिले आमचे बुवा आपला सुद्धा विसरणार नाही. आपले दोन्ही शाहीर सुयोगजी हुमणे आणि तेजस हुमणे या दोन्ही शाहिरांना शाहिरी मुद्रा करतो आणि लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला गणपती बाप्पा.
या कार्यक्रमासाठी खास पुण्याहून गेले 2 वर्ष हा कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित राहतात ते आमचे मित्र एक असं या कलेतील नाव सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्मिते श्रीयुत दिनेशजी कुर्तडकर साहेब आणि त्यांच्याबरोबर आलेले मार्गदर्शक आणि कविशाहीर आदरणीय श्रीयुत संदीपजी सावंत साहेब या दोन्ही महान व्यक्तींचं आमच्या या नाच मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. चला
या कार्यक्रमासाठी, या उत्तम अशा मुलांच्या सादरीकरणासाठी सह्याद्री कोकण कला मंच निर्माते श्रीयुत दिनेशजी कुर्दळकर साहेब आणि त्यांचे सहकारी मार्गदर्शक आणि शाहीर आदरणीय संदीपजी सावंत साहेब यांच्याकडून 1001 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तरी आम्ही नाचमंडळ यांच्या भारी भारी ऋणी आहोत. तसेच या कार्यक्रमासाठी संतोष गांगरकर, राजेश गांगरकर, मंगेश गांगरकर, सुरेश शिकवण, योगेश शिकवण आणि सागर आगिरे यांच्याकडून 501 रुपयाचा भारदार पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे आदरणीय सुनील शिकवण आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष 500 रुपये. त्याचप्रमाणे संदीप शिकवण मुंबई मंडळाचे खजिनदार 500 रुपये. ओंकार शिकवण खजिनदार 500 रुपये. गणेश शिकवण सल्लागार 500 रुपये. त्याचप्रमाणे लक्ष्मण शिकवण हिशोब तपासणी 500 रुपये. तसेच अन्वी, खुशी, सिया आणि स्वरा यांच्याकडून 500 रुपये या सर्व बक्षिसाचं आम्ही श्री गणेश नृत्य कलापद कुचुडे शिकवणारी भारी भारी आभार. त्याचप्रमाणे प्रदीप शिगवण, मंगेश शिगवण आणि सुधीर केवडे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001. तसेच प्रिया सागर गांगरकर यांच्याकडून 202. तसेच प्रकाश मारुती हुंदे यांच्याकडून खास वाच्यासाठी 500 रुपयाचं असं भरघोस देणगी मिळालं आहे. तरी या सर्व देणगीदारांचं जाखी हार्दिक स्वागत. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय. गाव देवी माते की जय. तुरे वाले की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. रंग देवते तुला मी वंदितो. यावे रंग भराया तुला मी विनवितो. रंग देवते तुला मी वंदितो. यावे रंग भराया तुला मी विनवितो. रंग देवते तुला मी वंदितो. यावे रंग भराया तुला मी विनवितो. रंग देवते
या ठिकाणी लगेचच गणाला सुरुवात करतोय. लक्ष असू दे, या कार्यक्रमामध्ये आमच्या कुशुडी गावचं नाव ज्यांनी साता समुद्र पार दिलं असे तुरेवाले बादशाह शाहीर एकनाथ टिके या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मंडळाच्या वतीनं हार्दिक असं स्वागत. त्यांना शाहिरी मुद्रा लगेचच गणाकडे ओळखतोय. लक्ष असू द्या. कथाय का त्रिपुरासुराचे, कथाय का त्रिपुरासुराचे, कथाय का त्रिपुरासुराचे, कथाय का त्रिपुरासुराचे. इच्छा झाली त्याला त्रिभुवन जिंकण्याची, इच्छा झाली त्याला त्रिभुवन जिंकण्याचे, इच्छा झाली त्याला त्रिभुवन जिंकण्याचे, इच्छा झाली त्याला त्रिभुवन जिंकण्याचे. निघाला तो तपश्चर्येला, निघाला तो तपश्चर्येला, निघाला तो तपश्चर्येला, निघाला तो तपश्चर्येला. गजाननाच्या बसला तपाला, गजाननाच्या बसला तपाला, गजाननाच्या बसला तपाला, गजाननाच्या बसला तपाला. गजाननाचे प्रसन्न झाले, गजाननाचे प्रसन्न झाले, गजाननाचे प्रसन्न झाले, गजाननाचे प्रसन्न झाले. त्रिपुरासुराला बोलू लागले, त्रिपुरासुराला बोलू लागले, त्रिपुरासुराला बोलू लागले, त्रिपुरासुराला बोलू लागले. कोणत्या कारणाने तपी बसला, कोणत्या कारणाने तपी बसला, कोणत्या कारणाने तपी बसला, कोणत्या कारणाने तपी बसला. त्रिपुरा बोले गजाननाला, त्रिपुरा बोले गजाननाला, त्रिपुरा बोले गजाननाला, त्रिपुरा बोले गजाननाला. तिन्ही तालाचे राज्य पाहिजे मला, तिन्ही तालाचे राज्य पाहिजे मला, तिन्ही तालाचे राज्य पाहिजे मला, तिन्ही तालाचे राज्य पाहिजे मला. गजाननाने वर तो दिला, गजाननाने वर तो दिला, गजाननाने वर तो दिला, गजाननाने वर तो दिला. तिन्ही तालाचे राज्य मिळेलं, तिन्ही तालाचे राज्य मिळेलं, तिन्ही तालाचे राज्य मिळेलं, तिन्ही तालाचे राज्य मिळेलं. शंकरापासून तुझे मरण, शंकरापासून तुझे मरण, शंकरापासून तुझे मरण, शंकरापासून तुझे मरण. एवढे बोलून गजानन गेले, एवढे बोलून गजानन गेले, बोलून गजानन गेले, एवढे बोलून गजानन गेले. त्रिपुरासुराला आनंद झाला, त्रिपुरासुराला आनंद झाला, त्रिपुरासुराला आनंद झाला, त्रिपुरासुराला आनंद झाला. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद झाला त्रिपुरासुराला, झाला त्रिपुरासुराला, झाला त्रिपुरासुराला. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद झाला त्रिपुरासुराला, झाला त्रिपुरासुराला, झाला त्रिपुरासुराला. त्रिपुरासुर गेला अमरावतीला, त्रिपुरासुर गेला अमरावतीला, त्रिपुरासुर गेला अमरावतीला, त्रिपुरासुर गेला अमरावतीला. बोलू लागला इंद्रदेवाला, बोलू लागला इंद्रदेवाला, इंद्रदेवाला, बोलू लागला इंद्रदेवाला. अमरावती राज्य पाहिजे मला, अमरावती राज्य पाहिजे मला, अमरावती राज्य पाहिजे मला, अमरावती राज्य
बोलू लागेला गाव पडले विचारात तिन्ही देवांना बोलू लागेला गाव पडले विचारात नारद बोले तिन्ही देवांना 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 त्रिपुराने गजाननाची त्रिपुराने गजाननाची त्रिपुराने गजाननाचे तपचर्या केली आहे तपचर्या केली आहे तपचर्या केली आहे तपचर्या केली आहे म्हणून त्याला एवढे सामर्थ्य 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 शंकरापासून त्याला मराठा शंकरापासून त्याला मराठा शंकरापासून त्याला मराठा शंकरापासून त्याला मराठा आपण जाऊया कैलासाला आपण जाऊया कैलासाला आपण जाऊया कैलासाला आपण जाऊया कैलासाला सांगू गाराने शंकर देवांना 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 नारद मुनींच्या कलागतीने जगाए उतरिले नारद मुनी कैलासाला आले तिन्ही देव कैलासाला आले नारद मुनी कैलासाला आले तिन्ही देव कैलासाला आले देवा देवा शिव शंकरा देवा देवा शिव शंकरा विनंती आमची ऐकून घ्याना विनंती आमची ऐकून घ्याना देवा देवा शंकरा देवा 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 शंकरा विनंती आमची ऐकून घ्याना विनंती आमची ऐकून घ्याना त्रिपुरासुर दैत्य मातला ज्याने त्रासिले मारामाला गजाननाने वरसा दिला तुमच्या हातून मरण झाला करा गणेश आराधना करा गणेश आराधना विनंती आमचे कोण जाना विनंती आमचे कोण जाना शंकर देवा बसला तपाला शंकर देवा बसला तपाला तपाला ओ गजाननाच्या बसले तपाला गजाननाच्या बसले तपाला
करतो प्रार्थना द्यावे दर्शन आजना पूर्ण करी मनोकामना पूर्ण करी मनोकामना हे गजानना करतो प्रार्थना द्यावे दर्शन आजना पूर्ण करी मनोकामना पूर्ण करी मनोकामना गजानना प्रसन्न ते झाले प्रसन्न झाले 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 वर देऊने निघून गेले निघून गेले वर देऊने निघून गेले निघून गेले त्रिपुरासुराचा वध ही कथा आपल्या समोर सादर केलेली आहे. आपण ती शांती जिंकताना ऐकलं, आम्हाला बोलायचं असं सहकार्य केलं, त्याबद्दल पुनश्च एकदा आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. ज्या ठिकाणी अभिषेक माहीम त्या 200 रुपये, तसेच सुरेश शिंदे आणि शुभांगी शिंदे यांच्याकडून 1001 रुपये, त्याचप्रमाणे शैलेश अनंत शिगवण यांच्याकडून उत्कृष्ट वाद्यासाठी 500 रुपयाचा भारदार पारितोषिक आलेला आहे. तसेच प्रकाश मारुती खापरे यांच्याकडून 500 रुपयाचा भारदार पारितोषिक, या सर्व बक्षिसांचं आम्ही श्री गणेश जागृती नृत्य कलापथक कुचुडे शिकवणारी भारी बनवली आहोत. शाबास!
गणेश दर्शनाला सुरुवात करतोय. लक्ष असू द्या. लांब सोंड मोठे कान बैसुनी हा दिसतोय छान लांब सोंड मोठे कान बैसुनी हा दिसतोय छान भक्तांचा आहे लढीवाला बैसुनी हा चंद्रावरती आला गणाला चला आज पूजू श्री गणाला गणाला चला आज पूजू श्री गणाला यानंतर लगेच एक गवळी तिकडे वळतोय. शाबाश, हे! क्या बात आहे, हा!
झालेला आहे. लगेचच आपल्या समोर गवळण घेतोय. गवळीचा आशय थोडासा देतो. ही राधा या कृष्णावरती रुसलेली आहे. आपण अनेक गवळीने ऐकले असतील, परंतु ही राधा कृष्णावरती रुसलेली आहे. आणि या राधेला तिचं मन आपल्याकडे खेचण्याचा कसा प्रयत्न करतो, त्या राधेची विनवणी कशी करतो, या गवळीतून ऐका विषय आपल्या समोर सादर करतोय. लक्ष असू द्या. हो रुसली रुसले माझे राधा राणी, माझ्या प्रेमाचे ते निशाणे रुसले माझे राधा राणी, माझ्या प्रेमाचे ते निशाणे ऐकून सप्तसूर म्हणजे बासुरी देवाने वेळी झाली राधा बावरे 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 रुसले माझे राधा राधा माझ्या प्रेमाचे ते निशाण रुसले माझे राधा राधा माझ्या प्रेमाचे ते निशाण ऐकूने सप्तसूर म्हणजे बासुरे देवाने वेळ झाली राधा बावरे 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 गुलाबाचे तोकडे गोकुल सावत माळे हळे उमटले गाळे हे माझी राधा बावरे हे माझी राधा बावरे हे माझी राधा बावरे शृंगार करून आले जणू अप्सराही आले दिसाया साधे बोले हेच माझी राधा बावरे हेच माझी राधा बावरे हेच माझी राधा बावरे रुसले माझे राधा राधा माझ्या प्रेमाचे तो निशाण रुसले माझे राधा राधा माझ्या प्रेमाचे ते निशाण ऐकूने सप्तसूर म्हणजे बासुरे देवाने वेळ झाली राधा बावरे 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 कधे लाडाने हसले कधे रागाने रुसले कधे प्रेमाने नटले हेच माझी राधा बावरे हेच माझी राधा बावरे हेच माझी राधा बावरे कधे या फुलात दिसले कधे या मनात बसले कधे गोड गाणे हसले बावरे राधा बावरे बावरे राधा बावरे बावरे राधा बावरे रुसले माझे राधा राधा माझ्या प्रेमाचे तो निशाण रुसले माझे राधा राधा माझ्या प्रेमाचे तो निशाण ऐकणे सप्तसूर म्हणजे बासुरे देवाने वेळ झाली राधा बावरे देवाने
ऐकले सप्ता सोळा म्हणजे माधुरे देवाने वेळ झाले राधा बावरे देवाने वेळ झाले राधा बावरे देवाने वेळ झाली राधा बावरे देवाने वेळ झाली राधा बावरे देवाने वेळ झाली राधा बावरे वेळ झाली राधा या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी रसिक प्रेक्षकांची खास अशी खुशखबर आहे. श्री गांगेश्वर विकास मंडळ आडवली तालुका लांजा यांच्या मुंबई रजिस्टर मंडळ आहे यांच्या वतीने कलगीतुरा जंगी सामन्याचं आयोजन दिनांक 22 जुलै 2026 रोजी याच रंगमंचावरती म्हणजे शिवाजी नाट्यगृह दादर याच रंगमंचावरती कलगीवाली शाहीर संदीप मोरे आणि तुरेवाली शाहीर विकासजी लांबोरे यांचा हा 2 वाघांचा जंगी सामना या ठिकाणी होणार आहे. दादाकडून या कार्यक्रमासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं देखील आमच्या या जागवी नृत्य कला भाषा वतीनं हार्दिक स्वागत. शाबाश या ठिकाणी लगेचच कथेकडे वळतोय. कथा अशी आहे कंस राजाचा वध. कंस राजाचा वध आपल्या समोर सादर करतोय. तत्पूर्वी एवढंच म्हणतो लाख लाख कलाकारावरती शतकोटी रसिकांचं लक्ष असतं. लाख लाख कलाकारावरती शतकोटी रसिकांचं लक्ष असतं आणि त्या रसिकांचं लक्ष वेधून त्यांचं मनोरंजन करणं हेच आम्हा कलाकारांचं भाग्य असतं. हेच आम्हा कलाकारांचं भाग्य असतं. आपल्या समोर लगेचच कथा घेऊन येतोय कंस राजाचा वध. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आदरणीय सुरेश बाबाजी हुमडे यांच्याकडून 1112 रुपयाचं महाराजाचं पारितोषिक केलंय. तरी त्यांच्यासाठी एकदा जोरदार धडक. मथुरेत कंस मातला 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 कृष्ण महाराजचा विचार केला 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 कंस राजाने यज्ञ मांडला कंस राजाने यज्ञ मांडला कंस राजाने यज्ञ मांडला कंस राजाने यज्ञ मांडला
कंस राजा तो बोलू लागला 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 मथुरे दयन मांडला 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 घेऊन यावे ओ श्री कृष्णाला घेऊन यावे ओ बळीरामाला घेऊन यावे ओ श्री कृष्णाला घेऊन यावे ओ बळीरामाला घेऊन यावे ओ श्री कृष्णाला घेऊन यावे ओ बळीरामाला घेऊन यावे ओ श्री कृष्णाला घेऊन यावे ओ बळीरामाला आकुरुल बोले श्री कृष्णाला आकुरुल बोले श्री कृष्णाला आदेश दिला मला यज्ञ पायाला कंस मामाने बोलविले रे तुला यज्ञ पायाला कंस मामाने बोलविले रे तुला यज्ञ पायाला कंस मामाने बोलविले तुला यज्ञ पायाला कंस मामाने बोलविले रे तुला या बेटी आतुरला तुझ्या बेटे आतुरला
अक्रूरा नेऊ नको घनश्याम माझा नेऊ नको घनश्याम अक्रूरा नेऊ नको घनश्याम माझा नेऊ नको घनश्याम अक्रूरा नेऊ नको घनश्याम माझा नेऊ नको घनश्याम कंसराजाला अनंत झाला हो कंसराजाला अनंत झाला हो कंसराजाला अनंत झाला हो कंसराजाला अनंत झाला हो कृष्णा पाहुणे आनंद झाला हो कृष्णा पाहुणे आनंद झाला हो बळीराम पाहुणे आनंद झाला हो बळीराम पाहुणे आनंद झाला हो देवा कृष्ण ते युद्ध लागले हो देवा कृष्ण ते युद्ध लागले हो युद्ध लागले चानूर जेव युद्ध लागले चानूर जेव बळीरामाचे युद्ध लागले हो बळीरामाचे युद्ध लागले हो युद्ध लागले मूर्ती गाजो युद्ध लागले मूर्ती गाजो युद्ध लागले गणगोर जो युद्ध लागले गणगोर जो युद्ध लागले गणगोर जो युद्ध लागले गणगोर जो दोन्ही असुरते मरण पावले हो 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 कंसराजाला राग द्वाला हो कंसराजाला राग द्वाला हो कंसराजाला राग द्वाला हो राग द्वाला श्रीकृष्णाचा हो राग द्वाला राग द्वाला बळीरामाचा हो राग द्वाला बळीरामाचा हो देवा कंसते युद्ध लागले 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 हो युद्ध लागले युद्ध लागले श्रीकृष्णाचे हो युद्ध लागले बळीरामाचे हो युद्ध लागले बळीरामाचे हो युद्ध लागले घनघोराचे 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 हो देव कंसला वध केला 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 हो वध केला श्रीकृष्णाने हो वध केला श्रीकृष्णाने हो वध केला श्रीकृष्णाने हो वध केला श्रीकृष्णाने हो इथे कंसला भाग चुकला 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 हो अशा तऱ्हेने श्रीकृष्णाच्या हातून कंस राजाचा वध झालेला आहे. आम्ही आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. रसिक हो, आज या दादर या शिवाजी मंदिर या दादर या ठिकाणी हा कार्यक्रम झालेला आहे आणि उद्या पुनर्वसन कोकण म्हटलं तरी हरकत नाही, कारण या पुनर्वसन म्हणजे ज्या दिवा नगरीमध्ये आपला संपूर्ण कोकणी बांधव उपस्थित आहे, राहायला वास्तव्याला आहे आणि त्यांच्या सेवेसाठी उद्या रात्री ठीक 7:30 वाजता जिवाळा हॉल इथे हा आपला दुसरा कार्यक्रम होणार आहे. रसिको, आपण
100% हजेरी लावा, कारण तिथे आपल्याला आणखीन नवीन काही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. त्यानंतर या कार्यक्रमासाठी यंगस्टार जोगलेवाडी नारडुळे तालुका संगमेश्वर यांच्याकडून कर्णधार विजय जोगळे आणि विकी कांबळे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं भारतात पारितोषिक आलेलं आहे. यानंतर दोन्ही शाहिरानं आम्हाला जे मोलाचं असं सहकार्य दिलं त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो. आम्हाला या संपूर्ण कोकणी युट्यूबर्स आणि त्यांचे संपूर्ण स्टार या कोकणी संपूर्ण युट्यूबर स्टार यांनी आम्हाला जी आमची कला सादर करण्याची सुवर्ण संधी दिली त्यांचे सर्व आदरणीय सुनीलजी डावल असतील आणि त्याचप्रमाणे शाहीर अनिलजी घराटे असतील आणि संपूर्ण टीम या सर्व टीमचं आमच्या या नृत्य कला पथकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. रसिक प्रेक्षकांनी आपण आपली उपस्थिती राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपलं देखील हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो. आणि लगेचच मी माझे प्रतिस्पर्धी शाहीर कलगीवाले आदरणीय सुयोगजी हुमणे, तेजसजी हुमणे आणि संपूर्ण युट्यूबर्स मंडळींना विनंती करतो, आपण चला आरतीसाठी येऊया.